आता बघूया आताच्या घडीच्या टॉप 9 मोठ्या बातम्या। शरद पवार विकास लवांडेंविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक। वारकरी संप्रदायातील मंडळींना घुसखोर म्हटल्याने संतप्त शरद पवार लवांडेंनी वारकरी मंडळाची माफी मागण्याची मागणी, तर माफी न मागितल्यास आंदोलन करणार वारकरी संप्रदायाचा इशारा। कृष्णाखालीचे 50 टीएमसी पाणी योजनेचा डीपीआर 6 महिन्यात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। 16,000 कोटींचा कृष्णाखोरे प्रकल्पाचा निर्णय धाराशिवसाठी महत्वाकांक्षी ठरणार। दुष्काळाचं संकट कायमचं टळणार। आमदार राणा जगजितसिंह पाटलांची माहिती। जितेंद्र शेळके अपघात प्रकरणी कंटेनर चालक चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर। कार मागून धडकल्याचा कंटेनर चालकाचा जबाब, सूत्रांची माहिती। जितेंद्र शेळकेंचा अपघात नव्हे तर घातपात, पुरावे नष्ट करण्याचा डाव। एप्स्टीनकडून माहिती घेऊन मारलं तसंच खराबचं होणार। नाना पटोलेंकडून शंका उपस्थित, तर पोलीस तपासातून सगळं बाहेर येईल, संजय राऊतांचं भाष्य। शेळकेचा अपघात घातपात आहे का? घातपात आहे। तो ड्रायव्हर वगैरे काय बयान देऊ द्या, घातपात आहे। नेमकं त्याला का मारलं गेलं, अजून का कोणावर गुन्हे दाखल केले गेले नाही। जितेंद्र शेळकेच्या मृत्यूनंतर यशोमती ठाकूर यांची पोस्ट, खरातलाही असंच एक दिवस मारून टाकतील, ठाकूर यांचं वक्तव्य। तर जितेंद्र शेळके खरातच्या विरोधातील साक्षीदार होते। काल समृद्धी महामार्गावर जितेंद्र शेळके यांचा मृत्यू। बंधू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी, 5व्या गुन्ह्यात एसआयटी पुन्हा खरातचा ताबा घेणार। दत्तधामाच्या नावाआडून भोंदूगिरीचं दुकान चालवणारा संगमनेरचा राजेंद्र गडगे अटकेत। दुर्धर आजार बरे करण्याच्या आमिषातून असंख्य लोकांना फसवल्याचा आरोप। केवळ मटण नीट शिजलं नाही या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका हसत्या खेळत्या संसाराची राखरांगोळी झाली। मित्रासमोर पतीने केलेला अपमान सहन न होऊन पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली। चेतना मनोज जाधव, वय वर्ष 33 असं मृत महिलेचं नाव। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर दर्शन काळाबाजार प्रकरणी एसआयटीची स्थापना। अशोक खरात, म्हाडा घोटाळा, टीसीएस नंतर आता त्र्यंबकेश्वर दर्शन प्रकरणी एसआयटी करणार सखोल तपास।